महाशिवरात्रीवर आधारित कथा. प्रत्येक भारतीय सणाप्रमाणे महाशिवरात्रीबद्दलही अनेक समजुती आहेत. प्राचीन ग्रंथाच्या अनेक कथा महाशिवरात्रीशी संबंधित आहेत. महाशिवरात्रीबद्दलची सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे शिवजन्म आहे. अनेक ग्रंथांनुसार भगवान शिव प्रथमच महाशिवरात्रीच्या दिवशी प्रकट झाले. या दिवशी तो त्यांच्या सर्वोत्कृष्ट फॉर्म अग्निलिंगमध्ये दिसले. त्यांचा प्रारंभ किंवा शेवट नव्हता. पौराणिक कथेत असंही म्हटलं आहे की फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला शिवलिंगाचे 64 ठिकाणी दर्शन झाले. आतापर्यंत आम्हाला त्यापैकी फक्त 12 विषय माहीत आहेत, जे आपण सर्वजण 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखतो. महाशिवरात्री देखील शिव लग्न म्हणून साजरा केला जातो. असे म्हणतात की या दिवशी शिवाने आपल्या वैमनस्य सोडून शक्तीशी लग्न केले आणि आपले सांसारिक जीवन सुरू केले. महाशिवरात्री केव्हा साजरी केली जाते? महाशिवरात्री बहुतेक भारतीय सणाप्रमाणे भारतीय महिन्यानुसार साजरी केली जाते. जरी प्रत्येक भारतीय महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी शिवरात्री मानली जाते, परंतु फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. इंग्रजी महिन्यानुसार महाशिवरात्रीच्या तारखा दरवर्षी बदलत असतात. तर मित्रांनो, आज आपण बघितली महाशिवरात्रीची कथा मराठीमध्ये. आम्ही आशा करतो की तुम्हाला महाशिवरात्रीविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. जर तुम्हाला हा लेखाविषयी कोणतीही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.